असं केलं नाही तुम्हाला तो हे असं करायला ना सांगतो तसं गणित लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला 90 अंशामध्ये बोट ठेवता येतं. काटकोन दिसतंय का? Are you able to see me? Everybody, even from the back benches. तुम्ही पुढे माझी बोटं 90 अंशात आहे काटकोनात. आणि हे काटकोन त्याच्यासाठी आवश्यक आहे की मला नाडी परीक्षा करताना टिप्सचा वापर करायचा, या फ्लॅट सरफेसचा नाही. माझ्या बोटांच्या नाकाजवळच्या टिप्सचा वापर करायचा आहे. जास्ती नख वाढवू नका. नख वाढल्यावर काय होतं ते पाहायचं असेल मी तुम्हाला एक छान गोष्ट दाखवतो. माझ्या एका जर्मन स्टुडंटनी केलेला उद्योग आहे. तिथे जर तुम्ही पाहू शकला एक असा मार्क आहे छान. मी मॅडमला दाखवतो म्हणजे त्या तुम्हाला कन्फर्म करतील. दिसतंय का मार्क? बरोबर वस्तू आहे ना? मी आधी सगळ्यांना माझ्या असा वर्ग घेतो ना तर त्याला सांगतो पकडा राहते माझी. पहा बरोबर पाहतात की नाही. तर पूर्वी मस्त फिटिंग न करतात. आय जस्ट प्लेड. जवळपास 450 ml ब्लड गेलं माझं. आठवी कुठली ना मला समजायच्या आधी मस्त चेतनाची उडाली होती. आणि ते थांबवायचं डोक्यात येऊसपर्यंत मी कसं थांबवायचं ते कुठं गोळा करायचं तोपर्यंत सांगायचं. त्यामुळे नखं वाढवायची नाही. आणि परीक्षा करायची असेल तर नखं 4 काढ सांगितलं तसं याच्या नखं बारीक पाहिजे. प्रत्येक चिकित्सा नखं बारीकच पाहिजे. आणि ती 3 बोटं तिथं ठेवलीत तुम्ही ती तुम्हाला नाडी लागायची लागते काय? प्रत्येकाला लागते ना. कोणासाठी बोलायला नको कोणाला स्पेशल बोलवायचं नको. ही नाडी आडवी लागते कुठं लागते इकडं तुझ्या आठवी फर्स्ट इयरला आहे ना तिथे बस शूटिंग कर. तिथे खुर्ची थर्ड म्हणजे फॅनलचा आधी सगळे शूटिंग कर. मग आठवी कशी आडवी करतो मग लागेल का नाही ना. मी आता बघापासून तुम्हाला काय सांगितलं पहिल्यांदा आमच्या खाली इंडेक्स फिंगर ठेवा आणि त्याच्यानंतरचे नंतर 2 ठेवा. बरोबर? तुझे इंडेक्स फिंगर कुठे ठेवले ते ठेवा त्याच्या शेजारी पलीकडच्या बाजूला. म्हणून तुम्हाला हात कसा ठेवावा लागेल? गॉट इट? इंडेक्स फिंगर हे हृदयापासून सगळ्यात लांब, त्याच्यानंतर मिडल फिंगर आणि त्याच्यानंतर रिंग फिंगर. काय अडचण? कॅन यू फील इट? इफ यू कॅन फील दिस प्लीज just try to feel your own pulse. Feel your own pulse. How it is. Next. I like the path. Once the location is decided, तुमचं लोकेशन फायनल झालं की तुम्ही तिन्ही बोटं जेंटली पकडून ठेवा. पळून जाणार असं न करता कुठं जातो तिथं जाणार हळूच पकडा. ट्राय टू फील इट. कॅन यू फील? क्लोज युअर आईज. ट्राय टू फील इट. Try to feel it on all the 3 fingers.
मैडम आपका रिंग फिंगर जाएगा हमेशा अंगूठे की तरफ, इंडेक्स नहीं जाएगा। आप ऐसा पकड़ के देखो निकाली तो हमेशा रिंग फिंगर जो है वो अंगूठे की तरफ जाएगा। मेक श्योर दैट योर इंडेक्स फिंगर इज बिलो द थंब. अंगुष्ठ मुळाशी तुमची तर्जनी असली पाहिजे आणि अंगुष्ठापासून दूर मध्यमा आणि त्याच्यानंतर अनामिका असली पाहिजे. ओके, तिथं कळकळी दिसते तुम्हाला, पण ती उचललेली ती ठेवलेली नाही. तुम्हाला सगळ्यांना तिन्ही बोटाखाली एकसारखी नाडी लागते का? कोणाला एकसारखी लागते तिन्ही बोटाखाली? कोणाला लागते एकसारखी? हो दुर्गा, तुम्ही तर दिला ना पुढे तिथं पोचताय म्हणजे अडचण आहे की नाही? नाही लागत. आपल्याला प्रत्येक बोटाखाली वेगळी लागते. That is the reason why the pulse can be used for diagnosis. ती जर एकसारखी लागली असती तर तुम्हाला निदान वापरता आलं असती का? ते चान्सच नव्हता, काही पत्ता लागत नाही, परंतु ती वेगवेगळी लागते. आता मी तुम्हाला फार फॅन्टास्टिक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. सुरू करूयात की 1 मिनिटाचा ब्रेक देऊया? सुरू करूयात. हरीश्वर, ही जेव्हा तुम्ही नाडी पकडता ना, मी तुम्हाला काही सांगितलं का किती दाबा, किती नका दाबू वगैरे काही नाही झालं. मी तुम्हाला जस्ट पकडायला सांगितलं. याला इमिजिएट एक्सप्रेशन असं म्हणतात. काय म्हणतात? इमिजिएट एक्सप्रेशन. आणि या इमिजिएट एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला शरीराच्या क्रॉस गोष्टीची माहिती होते. आताची काय कंडिशन आहे. अँड द बेस्ट पार्ट ऑफ इट, नाडी परीक्षा किंवा पल्स डायग्नोसिस जी मेथोडॉलॉजी मी तुम्हाला सांगतोय आता, ती मेथोडॉलॉजी एकमात्र मेथड आहे जगात की ते तुम्हाला हे सांगते की समोर बसलेला व्यक्ती आजारी आहे का नाही. आपलं कुठलीही डायग्नोस्टिक मेथोडॉलॉजी किंवा कुठल्याही पद्धतीने समोर बसलेला माणूस खरंच आजारी आहे का नाहीये हे सांगायची काय सोय आहे का डॉक्टर? लक्ष आहे नसलं तुम्ही मी प्रयत्न करेन की तुमचं लक्ष माझ्याकडून हलवून द्या. आमची ताई आहे ना, तिला अमेरिकेचं नाव घेतलं की लगेच कसं आहे टेन्शन मध्ये जर तुम्ही पल्स पाहिजे तर तुम्हाला हे नॉलेज असं मी तुम्हाला असं दुसरी कुठली मेथड आहे ज्याच्यातून समोर बसला माणूस खरंच आजारी आहे की नाही हे समजतं? मी आजारी की नाही? त्यामुळे दर्शन फसवा असतं. प्रश्नाची उत्तर रुग्ण अगदी मनात ठरवून घेऊन येतो. नाडी परीक्षा ही अशी गोष्ट आहे की त्याला खोटं बोलायला जागा नाही राहते. खोटं बोलायला जागा शिल्लक नाही राहते. कसं ते आपण पाहूया. आता आपण तिन्ही बोटं नाडीवर ठेवू. जर नाडी टोचणारी लागली, टोचणे म्हणजे काय लक्षात ठेवा. इथून हात फिरवा. हे सॉफ्ट आहे ना, सॉफ्ट. मग एखादा पेनच्या टिपवर लावून पहा. टोचणे. यस्य भेदने शक्ती सतीक्ष्ण. भेदन करण्यासाठी तुम्हाला काय लागेल? तीक्ष्णता. ती जर नाडी तीक्ष्ण असेल तर ती दर्शवते की समोरचा व्यक्ती आजारी आहे. मग त्या तीक्ष्णतेमध्ये वेगवेगळे भेद असते. पेन्सिल, काडी, काटा,
सुई, स्काल्पेल, तुम्हाला काय निवडायची तेवढी तीक्ष्णता निवडा, पण त्या तीक्ष्णता आहे. तसं सॉफ्टनेस पण असेल. एक सॉफ्टनेस आपल्या गर्लफ्रेंडचा गाल असेल, म्हणजे नाही आठवलं सर बापाने मारलेली चापट तीक्ष्णतेकडे जातो. आईने हळूच प्रेमळ किती दिवसाने आला सोन्या माझ्या घरी, तर ती दगदगीत असला तरी तो सॉफ्टच असतो. लक्षात ठेवा. म्हणून सॉफ्टनेस मधल्या तीव्रता कमी जास्त असते, तीक्ष्णतेमधल्या तीव्रता कमी जास्त असेल, परंतु तीक्ष्णता ही तीक्ष्ण असेल आणि मृदुता ही मृदू असेल. त्यामुळे नाडी तीक्ष्ण असेल, इनव्हेरिएबली तुम्ही 100% लक्षात ठेवा की समोरच्या माणसाला काही ना काहीतरी आहे. आणि ती जर सॉफ्ट असेल तर तो हेल्दी. त्याच्या नाडीमध्ये जे काही चेंजेस सापडतात तुम्हाला ते फिजिओलॉजिकल. फिजिओलॉजिकल चेंजेस होतात का? तुला नाही विचार, कोणाला विचार येत आपण त्यात आहे. फिजिओलॉजिकल चेंजेस होतात का? हो. असं कुठले चेंजेस फिजिओलॉजिकल असतील? कोण असत? फिजिओलॉजी आपल्याला माहितच नाही सर, आपण त्याला अभ्यास पडत नाही त्याच्यामुळे होणारे चेंजेस मला नाही माहिती. असं उत्तर आहे. वयोवरात झोपताना अंतमध्ये अधिकार हे चेंजेस आहे, किंवा जयप्रकोप प्रशमा वायू ग्रीष्मानी शिकेशू हे बदल. म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये सातत्याने आपलं जे डेचं बॉडी क्लॉक आहे, त्या बॉडी क्लॉकमुळे जो सृष्टीमध्ये होणारे बदल आहेत तसेचे तसे बदल आपल्या शरीरामध्ये देखील घडतात. आणि त्या शरीरामध्ये घडणारे बदल तुम्हाला वात पित्त कापाच्या रूपाने दिसतात. आपण नाडी परीक्षेत काय करणार आहोत? वात पित्त कफ मारणार आहोत. त्यामुळे तिथं देखील चेंजेस सापडू शकतात. आणि हे चेंजेस तुम्ही जेवल्यानंतरचे चेंजेस, जेवायच्या आधीची स्थिती, पेपरला जायच्या आधीची स्थिती, पेपर लिहितानाची स्थिती, पेपर संपल्यावरची स्थिती. मी जेव्हा एक्झामिन होतो ना तेव्हा नुसतं छाजेल सर येणारे परीक्षक म्हणून एवढ्यानेच खूप जणांना त्रास होता. छाजेल सर येणारे नको का? मी असंच काहीतरी विचारतो वेळ वगैरे, मग का अडचण होते की नाही, मग उत्तर त्यांना आम्ही पाठ केलेला ते विचारतच नाही. त्यामुळं फिजिओलॉजिकल चेंजेस असतील ते आयडेंटिफाय होते जर ती सॉफ्ट असेल. आणि पॅथॉलॉजिकल चेंजेस देर इज अनलिमिटेड. देर इज n number of permutations and combinations can happen. जर ती प्रोसनरी असेल. नाडी परीक्षेचा पहिला भाग पाहतो आपण इमिजिएट एक्सप्रेशन. नाडी परीक्षा आपण पाहणार आहोत भागामध्ये त्यातला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात अवघड आणि सगळ्यात जास्ती परीक्षेत सगळ्याचा भाग असतो तो इमिजिएट एक्सप्रेशन किंवा पहिला भाग. त्याच्यामध्ये आपण 6 गोष्टी आयडेंटिफाय करणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आपण पाहिली. अवघड आहे का? मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटवर विचारणार आहे. अवघड आहे की नाही, समजतंय की नाही, येतंय की नाही. तुम्ही नाही म्हटलं तर आपण रिपीट करू, पण हो म्हटल्यावर मग ऍट द एंड सगळ्या गोष्टी हो. आम्हाला नाडी परीक्षा करता येत नाही असं कृपा करून म्हणू नका. कारण जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट आली तर नाडी परीक्षा पण करता येते. वरण करता आलं, भात करता आलं, भाजी करता आली, कोशिंबीर करता आली, चटणी करता आली, लोणचं काढून ठेवता आलं, ते मांडायचं कसं माहीत असलं तर ताकही बनतं आपोआप. त्याला काय प्रयत्न करावा लागतात की ते आपोआप बनतं, आपोआप बनतं. ॲट द एंड तुमचं काय होते चांगलं पाहिजे तुमच्याकडे डायरेक्ट करते. नाडी परीक्षा एवढी सोपी गोष्ट आहे. 3 मिनिट यू विल बी एबल टू अंडरस्टँड व्हॉट इज रॉंग विथ द पेशंट. आणि आज मी दुपारी तुमच्यापैकी फर्स्ट इयरच्या 2 व्हॉलेंटियर्स ना, सेकंड इयरच्या 80 मुलं त्यांच्यापैकी किंवा थर्ड इयरची
फायनल मधलं तुम्ही असेल अशी 4-5 मुलं आयडेंटिफाय करणारे, मी करणारे आयडेंटिफाय. हा, आणि त्याच्याकरता मला तुमचे 2 टीचर मदत करतील. सर याला काही त्रास देणार नाही, त्या सगळ्यांना समोर बसवणार आणि तुम्हाला नाडी परीक्षा करायला लावणार. आणि तुम्ही केलेली नाडी परीक्षेतून येणार उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्ही काढायचे. आणि ते तुम्हाला करता येईल याची मी 100% खात्री आत्ता देतो. 100%. इतकं सोपं आहे, इतकं सोपं. किंबहुना फोडणी करणं हे जास्त अवघड असेल. किंवा चपाती बनवणं, मला अजूनही 35 वर्ष झाली मी प्रॅक्टिस करतोय चपात्या बनवायची, पण ते काय गोल बनवता येत नाही. मग आम्ही काय करतो, अख्खं नाही किचन प्लॅटफॉर्मवर त्या अख्खा पिठीचा गोळा घ्यायचा, तो पसरायचा, मीठ आणि नंतर डब्यात टाकून घ्यायचा, त्या पोळ्या बांधायच्या. सो काय परंतु ती फुगत नाही, म्हणजे पोळी बनत नाही, दुसरं काही. म्हणून नाडी परीक्षा करताना असा शॉर्टकट नाही मारायचा. तुम्हाला नाडी परीक्षा करताना काय निदान करायचं आहे, त्या निदानामध्ये शॉर्टकटला जागा नाही. यू नीड टू नो इट, डू द बेस्ट. सो फर्स्ट गोष्ट समजते का तुम्हाला, पोचणारी की नाही. ग्रॉस याच्यात काय अडचण. दुसरी गोष्ट पाहिजे, कुठल्या बोटाने खाली लागते. मला खूप वेळा हा प्रश्न विचारतात होते की सर तुम्ही ते इंडेक्स इथं जवळ की जर तुम्ही इंडेक्स फिंगरनी नाडी शोधता आणि इंडेक्स फिंगरनी शोधलेली नाडी तर इंडेक्स फिंगर खालचं लागणारच आहे. पण जनरली ज्यावेळेस तुम्ही तिन्ही बोटं ठेवता ना तेव्हा वेगवेगळे एअर कॉलम्स जनरेट होतात आणि मग तुमची नाडी स्थिर होते. त्यामुळे ती परत एखाद्या इंडेक्स खाली लागेलच असं काही नाही. तुझ्या याच्यात तर नक्कीच नाही लागणार. तुझं इंडेक्स फिंगर कुठेतरी बोंबलत फिरायला गेला हृदयाजवळ. हृदयाच्या जवळ काय काम आहे त्याचं, हृदयापासून दूर ठेवायची गोष्ट. हृदयाजवळ इकडे भानगडीबाद गोष्टी न्यायच्या नाही. इंडेक्स फिंगर फार वाईट आहे. उंगली करतो म्हणतो आपण, हा उंगली करता तुम्ही असं सांगता का याने उंगली केली नाही. तो सिनेमा एक होता त्याची जाहिरात होती अशी उंगली. तर हे पाहिजे लांब, हृदयापासून लांब. सो वन्स यू डिसाइड दिस, कुठल्या बोटाखाली लागतंय शोधता येते का. फर्स्ट सेकंड अँड थर्ड, फर्स्ट अँड थर्ड, थर्ड अँड सेकंड, सेकंड अँड थर्ड, असं काही कॉम्बिनेशन लागू शकतो. हा, इथं काय अडचण आहे का. सोपं आहे. या ठिकाणी इंडेक्स फिंगर जो आहे ना तो लोअर पार्ट ऑफ द बॉडी बद्दल सांगतो. नाभीच्या खालचा. मिडल फिंगर नाभी आणि हृदयाच्या मधल्या भागाबद्दल सांगतो. आणि रिंग फिंगर हृदयाच्या वरच्या भागाबद्दल सांगतो. म्हणजे शरीरामध्ये आता तुमचं जे काही घडत आहे, जे तीव्रतेने घडत आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगतं कोण, कुठल्या भागात घडते. आता तुम्ही चुकून कृपा करून रन्नाभ्यो अभव मध्य कृत्व संश्रया हे जोडू नका तिथे. कारण इथे अॅनाटॉमिकल डिस्क्रिप्शन सांगतोय तुम्हाला. एरिया स्पेसिफिक, लोअर पार्ट ऑफ द बॉडी, मिडल पार्ट ऑफ द बॉडी आणि अपर पार्ट ऑफ द बॉडी. क्रॉस इथपर्यंत काय अडचण आहे. 2 गोष्टी झाल्या राईट. टोचते की सॉफ्ट आहे आणि कुठल्या बोटाखाली लागते. आता आपण तिसऱ्या गोष्टीकडे जाऊ. आपण कुठली गोष्ट तीव्रता मगापासून बोलतोय नाही का. तीव्रता मोजायची कशी. आपण एक छोटा स्केल बनवू.
0 1 प्लस 2 प्लस आणि 3 काय असेल 0 म्हणजे मग नो पल्सेशन. म्हणजे तुम्ही जर असं लिहिलं की मला इंडेक्सला आणि रिंगला लागते आणि रिंगला 0 असं म्हणता येईल का? 0चा अर्थ नो पल्सेशन. हे सोपं आहे. जस्ट लागलं किंवा न लागलं असं लागत असेल म्हणजे लागतंय परंतु असं सेपरेटली आयडेंटिफाय नाही करते असं असेल तर ते 1 प्लस जस्ट टच. हा इथं काय अडचण आहे? नाडी घेतली की राजधानी गेल्यासारखं धाड 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 लागते आता जोरात. तर ते 3 प्लस फुल. इथं काय अडचण? आणि ह्याच्या दोघांच्या मध्ये मॉडरेट is this scale is okay? ऐकू येतंय? लास्ट बेंच. या स्केलवर समजेल तुमची नाडी पहा आणि मग कुठल्या बोटाखाली लागते आणि त्या बोटाखाली किती लागते. 0 1 2 3 प्लस. This strength of the pulsation is directly it is directly proportionate to the activity in that area. Got it? कारण ती डायरेक्टली प्रोपोर्शनेट आहे. म्हणजे 0 याचा अर्थ काय? 0चा अर्थ काय? What is that means? No activity of that particular area, right? Right? तसं या तिन्ही गोष्टी आहेत. मॉडरेट ऍक्टिव्हिटी आणि टोटल ऍक्टिव्हिटी. 3 गोष्टी झाल्या. फर्स्ट सेशन जी अवघड आहे सगळ्यात त्यात 6 गोष्टी आहेत त्यातल्या 3 म्हणजे 50% संपले. इथपर्यंत काय अडचण आहे का? एव्हरीबडी अंडरस्टँड दिस? अब तक आएगा लाइट तो पता चलेगा आपको. हाँ करेक्ट? मालूम पड़ रहा है? हाँ नहीं कुछ तो बोलो. मुझे 0% सुनाई देता है. हाँ चौथ्या गोष्टीवर जाऊया. आपण तिन्ही बोट ठेवली आहेत नाडीवर. ती रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे पाहिजे. रेग्युलर म्हणजे काय असेल? एकसारखं पल्सेशन चालू ते रेग्युलर आहे. आणि उगाच ठक ठक गॅप परत गॅप परत किंवा कमी जास्ती इंटेन्सिटी किंवा थोडं थोडं वेगळ्या पद्धतीचं जी इरेग्युलर आहे. आपल्या ह्या प्रोसेसमध्ये रेग्युलर आणि नेक्स्ट पाच लेवल पाहणार आहोत आपण. आपण इमिजिएट एक्सप्रेशन पाहतो आता. नेक्स्ट लक्षात आलं तुम्हाला? हे
आता आपल्याला पाहायचंय ते आपण पाहिलं रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे पाहिजे. रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे. irregular pulse is definitive denominator of some cardiac involvement. काय अडचण? परंतु रेग्युलर पल्स आहे याचा अर्थ कार्डियक इन्व्हॉल्वमेंट ग्रॉस लेवलवरची नाही. त्याचा अर्थ कार्डियक इन्व्हॉल्वमेंट नाही असं होत नाही, पण कार्डियक इन्व्हॉल्वमेंट ग्रॉस लेवलवरची नाही. पण इरेग्युलर पल्स इट इमिजिएटली डिनोट्स ग्रॉस कार्डियक इन्व्हॉल्वमेंट. ओके, इथपर्यंत काय अडचण? त्याच्या पुढची, पाणी कोण कोण टाकतं झाडांना? गार्डन आहे कोणाच्या घरात? आहे पाणी टाकतात? कसं टाकतात? नळी घेऊन टाकतात. हा, पाईप दोन्ही वेगवेगळ्या भाषेचे पण अर्थ एकच असलेले शब्द. काय करतात? तो पाईप घेऊन सोडून देतात तिथं. पाणी पाणी राहता असं करतात नाही? विचारलं मी, मला माहित नाही काय करतात. असं पकडून ठेवतात पाईप. मग नळ आधी सोडलेला असतो, घरापासूनच नळ सोडून पाईप घ्यायचा, आता तर करत जायचं. तसं करतात नाही का? मग त्याने सगळं घर उलं होतं, आईच्या शिवाय खातो. त्यानंतर त्या गोष्टी लक्षात का, रिमेंबर करा, फक्त रिकॉल. तुम्ही जेव्हा पाईप हातात पकडलेला आहे, पाणी सोडायच्या आधीच्या पाईपची स्थिती बोटांना फील होणार आणि पाणी सुटल्यानंतर बोटांना होणारा फील हा एकसारखा असतो का? नक्की नाही. काय डिफरन्स असतो? एक फुल आहे आणि एक एम्प्टी आहे. एक फुल आहे आणि एक एम्प्टी आहे. The full artery denotes the acute condition. कालदृष्ट्या जवळ मानवी. आणि एम्प्टी denotes विप्रो पुस्तका कालदृष्ट्या जवळ. काय अर्थ? समजेल? फुल आहे की एम्प्टी? याच्यानंतरची गोष्ट थोडीशी ट्रिकी अवघड नाही. ती नाडीवर तुम्ही बोटे ठेवली आहेत, ती नाडी तुम्हाला वाम लागते की नॉट वाम? जर नाडी आपल्याला नॉर्मल पेक्षा बाकीच्या बोटांमध्ये बाकीच्या शरीरापेक्षा थोडीशी वाम लागायला लागली, तर त्याचा सोपा अर्थ हा आहे की त्या ठिकाणी आमाची स्थिती, त्या ठिकाणी आमाची उपस्थिती. आणि ती वाम नसेल तर त्याला सगळ्या नोट्स येत नाही. कशाला नोट्स काढण्यात वेळ लावला? डोंट राईट. माझ्या क्लासमध्ये किंवा मी जेव्हा वर्कशॉप देतो ते सगळ्यांना एक वर्कबुक देतो. या सगळ्या गोष्टी त्यात नोट स्वरूपात पॉइंट स्वरूपात उपलब्ध आहेत. काही लोक त्यातले पुस्तकं देतात, त्या पुस्तकामध्ये डिटेल्स मध्ये आहे, रिपीटेड आहे, 4 वेळा लिहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही. आणि लिहायचं मध्ये वेळ गेला काय होतं सांगतो तुम्हाला. वर्कशॉपमध्ये लिहायचं नसतं, वर्कशॉपमध्ये ऍक्टिव्हिटी करायची असते. लिहिलं तुम्ही, मी बोलतो माझ्या स्पीडमध्ये, तुम्ही लिहायला गेलं तर मी जे आधी बोललंय ते तुम्ही ऐकून ॲसिम्युलेट करून तुमच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी 2 वाक्य पुढे गेलेलो असतो. आवर स्पीड विल नेव्हर मॅच. आणि मग ही आपली गाडी एकत्र गेली पाहिजे, एकाच स्पीडने.
म्हणून लिहायचं म्हणजे काय घेऊन लिहायचं, काय लिहायचं असेल तर मला विचारा तुम्ही, मी सगळ्यांच्या टेबलवर माझं कार्ड ठेवलं. तुम्हाला जी गोष्ट समजली नाही त्याच्यानंतर तुम्ही मला कधीही ईमेल करू शकता, मी 100% तुम्हाला डिटेल उत्तर पाठवेन. त्याहीपेक्षा नाही समजलं व्हॉट्सअपवर कॉल करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता पेशंट समोर असेल, स्कायपीवर, फेसबुकवर, फेसटाईमवर, यू नेम इट अँड आय एम अवेलेबल. You fix up a timing and we can talk. Don't put your energies in writing. Listen to me. Be in the conversation. Dialogue झाला पाहिजे. हे प्रवचन नाहीये. बाबा बसले काला कुत्ता देखा है नहीं? हाँ, तो हमारे गली के मंदिर के सामने एक काला कुत्ता बैठा रहता है, तो कोई रोटी खिलाई उसको? नहीं? जाओ उसको रोटी खिलाओ, तुम्हारे साथ काम हो जाएंगे. असं नाही करताय. काला कुत्ता तुमच्याकडे आहे, त्याला तुम्हाला बांधायचंय, त्याला तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय, नाहीतर मग पुढच्या वेळेस तुम्हाला तेच करावं लागेल. प्रदर्शित करते. मग आता परत प्रदर्शित करायला मी काय वरतून येणार नाही. रिमेंबर, लाईफ इज व्हेरी इझी अँड द फन विथ द आयुर्वेदा इज फन. द मोर यू लव युअर सायन्स, मोर यू एन्जॉय. And learning is a fun. Ayurveda learning is an extreme fun. I'm using word. मला माहिती आहे तुमच्यातले खूप लोक असहमत असतील. आम्हाला सगळे पाठ करायला लावतात सर आणि एक फन कसला बोलायला संस्कृत मध्ये ते भाषा. तुमच्यातल्या किती लोकांना घुंबर माहिती? घुंबर घुंबर गाणं गाणं पद्मावत पद्मावती सगळी भानगड माहिती. पद्मावत माहिती, पद्मावती माहिती, दीपिका पादुकोण माहिती, ती घुमर माहिती. आयुष्यात कधी त्या पद्मावतीचं नाव ऐकलं नसेल. 13व्या शतकात होऊन गेलेली कुठली तरी चित्तोडची महाराणी, जिने 16,000 बायकांसह जोहार केला. 16,000 बायका त्या माणसाला. श्रीकृष्णाचा अवतार होता काय? आमच्या तिथे माझी सासूबाई येते कामाला दाखवतात पद्मावती कक्कुल इथं आरशामध्ये. आम्हाला समोर बसलेली दिसत नाही. अमेरिकेतून भेटायला आला तर त्याला राग येतो. पळत आला, त्यांनी कुठेतरी आरशातून पडलेलं रिफ्लेक्शन पाण्यात पाहिलं आणि म्हणून भांडणं झाली. पण आम्हाला घुमर माहिती. बाईसा घुमर घुमेर. मग ते बाईसा म्हणजे नक्की कोण? आता विचारलं की मला अडचण आहे. आमच्या मारवाडी पोरी जेवढे असतील तेवढे उत्तर देतील. बाईसा म्हणजे कोण त्यांना माहित असतं. मारवाडी पोरी आहे का तुमच्या येतात? मी नाही आता तर ते सगळे जण सांगतात मी नाही. बाईसा म्हणजे आते किंवा नंद. परंतु तो संदर्भ न लावता तुम्ही गाणं पाठ करता की नाही, मग तेव्हा अडचण होत नाही. आणि मग वायू पित्तम कफचेती त्रयोदोषा समासाता ते व्यापिना पिरुन्ना प्रियादो मध्ये होतो संश्रया असं म्हणताना काय अडचण आहे? काय आपण त्याला अडचण म्हणून लक्षात ठेवत नाही. एन्जॉयमेंट म्हणून जर तुम्ही वाचलं ना, वाचवट हे तुमचं इझिएस्ट पॉसिबल इंडेक्स आहे. इझिएस्ट पॉसिबल संबंध आयुर्वेद लक्षात ठेवायचा असेल तर तो लक्षात ठेवण्याकरता तुम्हाला त्यांनी गाणं बनवून दिलंय. हो, लक्षात ठेवा. त्यावेळेस ती प्रचलित भाषा होती. तुमच्यात दम असेल तर ती प्रचलित भाषा आजच्या प्रचलित भाषेत कन्वर्ट करा. मी मला नाही केलं का तुम्हाला संस्कृत मधलं इंग्रजीत एकदम काहीतरी सेट ऑर्गनायझेशन विल टेल यू अबाउट डेव्हिएशन असं म्हटलं आणि मग नंतर तुम्हाला सांगितलं दोष साम्य विहारोगता विकारो दोष वैषम्य. माझं ठरक सांगतं ते मी ट्रान्सलेट केलं. ऐकायला वेगळं मस्त वाटलं की नाही? कसं आहे ते आपण आपल्या भाषेत त्याला कन्वर्ट केलं.
It's a fantastic knowledge. Imagine 5,000 years down the line. And there is no need to change it. We still can relate it with today's life. What a fantastic ideology they might have thought. 5,000 years ago, nothing, no technology was available. Nothing was available. And still they could make it. So, if you try to learn this for fun's sake, एन्जॉय करा. मी सरांना मुद्दाम सांगितलं मला फर्स्ट सेकंड वाली मुलं आणून ठेवा. त्यांच्यामध्ये चेंजेस बनवणं फार सोपं असतं. दे अंडरस्टँड दिस. इफ दे लव देअर सब्जेक्ट्स, you will find reading Charak isn't fun. It gives you every time a different understanding and different skill set. Every time you read it, you get a different skill set. माझं पुस्तक तुमच्याकडे संध्याकाळी येणार. मी मुद्दामून त्यांना सांगितलं की आधी देऊ नका म्हणून. कारण जे तेव्हा वाचाल तुम्हाला सगळ्या टर्मलॉजी उलट्या सुलट्या दिसतील. पण शांतपणे विचार केला तर मग तुमच्या लक्षात येईल की दे आर सिक्वेन्शियल फॉर्मेशन्स and in alignment with entire phenomena. Not a single word what I am discussing with you is out of Ayurveda. दुःख मला याचं वाटतं 47 पासून आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग आहे. 1902 पासून भारतामध्ये फॉर्मल एज्युकेशन आयुर्वेदात सुरू झालं. त्याच्या आधी इन्फॉर्मल एज्युकेशन होतं. आणि तरी देखील वात पित्त कफ आयडेंटिफाय करायचं पहिलं पेटंट 1952 साली एका जापानीज कंपनीने घेतलं. शरम वाटणारी गोष्ट. मी तुमच्याशी आता खूप काही बोलणार आहे, परंतु तुमच्याकडे वर्कबुक आहे. त्याच्यातलं पहिला भाग प्रकृती परीक्षणाचा आहे. तो त्याबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे. तुम्ही प्रत्येकाला तुम्हाला प्रकृती परीक्षण करता येतं. तो फॉर्मॅट दिलेला आहे, तो सोडून द्या. आणि त्याच्यानंतर इमिजिएट एक्सप्रेशन म्हणून भाग आहे. त्यात 6 गोष्टी लिहिलेल्या आहेत का? 8 व 9 पान असेल. त्याच्यानंतर एक चार्ट असेल, टेबल. सापडला? पहिली गोष्ट आहे ट्रिकिंग एक सॉफ्ट PR/SO आहे का? दुसरी गोष्ट काय? आय म्हणजे इंडेक्स फिंगर आणि त्याची ST म्हणजे स्ट्रेक. इंडेक्स फिंगर खाली नाडी किती लागते? 0 1 2 3. मिडल खाली नाडी किती लागते? 0 1 2 3. रिंग खाली नाडी किती लागते? 0 1 2 3. त्याच्यानंतर रेग्युलर आणि इरेग्युलर आहे. त्याच्यानंतर फुल किंवा एम्प्टी आहे आणि वार्म किंवा नॉन वॉर्म आहे. प्रत्येकाने स्वतःची नाडी भरा आणि त्याच्यानंतर शेजारच्याची नाडी भरा. 2-2 मिनिमम. मिनिमम. ओके. या सगळ्याला तुम्हाला 1.5 मिनिट लागलं पाहिजे दोघांची नाडी मोजण्यासाठी. नुसतं ठीकच करायचंय. फटाफट नाडी पाहिजे. तुम्ही तुमची नाडी स्वतःची पाहिलेली आहे या प्रोसेसमध्ये. मी तुम्हाला शिकवताना आता तुम्ही प्रत्येकाने स्वतःची नाडी पाहिली आहे, त्यामुळे ती तुम्हाला इमिजिएट सापडली पाहिजे. आणि त्यानंतर फर्स्ट कॉलम काय ट्रिकिंग ॲट तुम्हाला शिकवलंय ना मी, विसरला? अरे हे तर छान आहे एकदम. रोड रोलर. रोड रोलरच्या मागे जर नांगर लावला तर काय होईल? का डॉक्टर काय होतं? रोड रोलर समोर लावला आणि मागे नांगर लावला. पुढचं पाठ मागचं. तसं नाही पाहिजे आपल्याला. पण जे बोलतो मी तुम्हाला प्रत्येक पॉइंटला विचारतोय, समजताय का? कीप इट इन माइंड. लिहा फास्ट.
should not take more than a minute. पटकन आणि पटकन आणि पट घेऊन काढा. आता असेल तर हात वरती करा. इमिडिएट फक्त तुमची गाडी लागत नाही म्हणून मला विश्वास नका. जीवन जर असं तुम्ही आधीच सांगितलं 4 माणसाचं बोलवून पाठवून इमिडिएट आहे ना इमिडिएट त्याच्यावर त्याच्यावर प्रोपोजल मागतो मागच्या There is a biological variation with every person. म्हणून तुम्ही आयडेंटिफाय करा की तुम्ही इथे आला तिथून मीडियली गेला तुम्हाला पल्सेशन लागलं की तिथंच थांबा. नाही लागलं तर आयडेंटिफाय करा सर्च स्लोली जिथं लागेल तिथं थांबा. प्रत्येकाचं पल्स आयडेंटिफिकेशन एरिया वेगवेगळा आहे आणि म्हणून ह्या प्रोसेसने केलं तर तुम्हाला लोकेशन लोकेट करायला सोपं पडेल. लोकेशन दुरावू आणि त्याचा तो बॉक्स मिळतो तुम्हाला. मी तुम्हाला इथून 2 सेंटीमीटर खाली जा म्हटलं तर तुमच्या हातात 2 सेंटीमीटर इच्छा हातातले 2 सेंटीमीटर आणि इच्छा हातातले 2 सेंटीमीटर मध्ये फरक पडेल ना. प्रत्येकात हात हाईट बॉडी हँड साईज एक आजार भाऊ कोणी असेल त्याची जागा मोठी असेल थंडीचा हाताचा हा आणि आमचा कोण हे राहणार काही असते दोन्ही हातामध्ये फरक असतो. मग त्याचं बायोलॉजिकल व्हेरिएशन्स आहे. त्यामुळे प्रत्येकाचं आयडेंटिफाय करणं लोकेशन दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इसेन्शियल फेनॉमेनन. जस्ट डू दॅट ऍक्टिव्हिटी. उलटा तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणतात ते एक्झॅक्टली वाटतं आपण नॉर्मल your fingers are only going to measure it. So how can it give up? Should be normal. It won't give up. It will not your own pulse. Whatever your body temperature will be adjusted by the same body. But still you find it wrong. Just take it. Which is full है. जैसे आपका पेट है. फुल है. इसको पकड़ना. कैपिटल डालते हैं. गोली डालते हैं तो गोली जब डालते हैं तो कोई एफडी है जैसे लग गया तो आपको फ्लो लगता है. याद है फिर याद है मैंने बच्चों को नहीं बताया कि डाला होने की कोई संभावना नहीं है. फाइनल ईयर और इंटरेस्ट को बता सकता हूँ.